राज्याच्या पुराभिलेख संचालनालयाच्या वतीनं कोल्हापुरातील शहाजी छत्रपती महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले। हे प्रदर्शन 2 दिवस सुरू राहणार असून या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RK शाने दिवाण, इतिहास अभ्यासक डॉक्टर JK पवार, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी राज्य शासन अनेक गोष्टींवर भरभरून खर्च करतं, पण राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री अशा थोर व्यक्तींच्या चित्रांचं प्रदर्शन भरवताना एखादी जाहिरात देत नसल्याची खंत त्यांनी भर कार्यक्रमात व्यक्त केली। त्यांनी हेच प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित केलं असतं तर ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं असतं असं प्रतिपादन केलं। प्रदर्शन जरा जिथे लोक येऊ शकतील अशा ठिकाणी, जसं शाहू संस्कृती भवन जे आहे तिथं जर घेतलं असतं तर जास्तीत जास्त लोकांना ते बघायला मिळू शकते। इथं काय परीक्षा वगैरे म्हणून बघायला मिळणार नाही। हां, तरी पण परत जेव्हा जेव्हा परीक्षा नसेल तेव्हा हे परत लावता येईल असं मला वाटतं। आणखीन किंवा तिकडं शाहू संस्कृती भवनामध्ये सुद्धा लावता येईल, जर काही अडचण येणार नाही तर। असल्या प्रदर्शनासाठीच ते भवन बांधलेलं आहे। आणखीन त्या भवनाचा तसा बरोबर उपयोग झाला पाहिजे। यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी कोल्हापुरातील पुराभिलेख संचालनालयाची इमारत सध्या दुर्लक्षित असून ती सक्षम करण्यासाठी खासदार शाहू महाराजांनी त्यात लक्ष घालावं असं सांगितलं। प्राचार्य डॉक्टर RK शाने दिवाण यांनीही मनोगत व्यक्त केली। हे प्रदर्शन आज आणि उद्या सुरू राहणार असून या प्रदर्शनात महात्मा गांधी यांचे लेख, ब्रिटिश अधिकाऱ्यांना लिहिलेली पत्र तसंच महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे। या उद्घाटनावेळी अभिलेख अधिकारी गणेशकुमार खोडके, अभिलेखापाल संजय आवळे, संशोधन सहाय्यक विक्रम ठमके, अमय जाधव, बाणा कुंडले, रोहित खोले आणि पुराभिलेख विभागाचे कर्मचारी उपस्थित होते।